तर पाकिस्तानच्या ड्रोनवर भारताकडून S-400 क्षेपणास्त्राद्वारे मारा करण्यात आला। भारताने पाकिस्तानचे ड्रोन नेस्तनाबूत केलेले आहेत। हे दृश्य देखील आपण पाहतो आहोत। पाकिस्तानकडून हल्ला करण्यासाठी जे ड्रोन पाठवले होते ते ड्रोन आपण उद्ध्वस्त केलेले आहेत। आकाशामध्येच आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून हो देखो फुल स्केल वॉर है भाई, फुल स्केल वॉर। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। हेच ते ड्रोन पाकिस्तानकडून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न। मात्र पुन्हा एकदा आपल्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमने कमाल केली आहे। हे सर्व ड्रोन आता पाडलेले आहेत, त्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडलाय। जम्मूमध्ये 8 ठिकाणी हे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत। भारताच्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे हे ड्रोन पाडले आहेत। तर जम्मूमध्ये त्यामुळे ब्लॅकआउट देखील करण्यात आलेला आहे। पाक पुन्हा एकदा तोंडघशी पडला। पठाणकोट एअरबेसवर हल्ल्याचा डाव उधळण्यात आलेला आहे। भारताकडून ड्रोन नेस्तनाबूत करण्यात आले। तर पठाणकोट एअरबेसवर हल्ल्याचा डाव, पाकिस्तानचा हा डाव उधळण्यात आलेला आहे। पाकडे पुन्हा एकदा तोंडघशी पडल्यात। भारतीय हवाई हद्दीमध्ये शिरलेले 8 ड्रोन पाडण्यात आलेले आहेत। तर भारताकडून हे सर्व ड्रोन आता नष्ट करण्यात आलेले आहेत। काल देखील याच प्रकारे भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केलेला होता आणि सर्व ड्रोन्स आणि मिसाइल्स भारताने पाडलेले होते आणि आज पुन्हा एकदा 8 ड्रोनच्या माध्यमातून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। मात्र हे सर्व ड्रोन भारताने पाडले। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, पठाणकोट एअरबेसवर हल्ल्याचा डाव उधळलेला आहे। भारताकडून हे ड्रोन नष्ट करण्यात आले। तर पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडलाय। भारतीय हवाई हद्दीमध्ये हे ड्रोन जे आहेत, ड्रोनने अटॅक करण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा होता। महत्त्वाची आणि मोठी बातमी, उधमपूर, जम्मू, अखनूर, पठाणकोट आणि कठुआमधील ड्रोन हल्ले भारताने परतवलेले आहेत। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममधून पाकचे ड्रोन हे नेस्तनाबूत करण्यात आलेले आहेत। उधमपूर, जम्मू, अखनूर, पठाणकोट आणि कठुआमधील ड्रोन हल्ले भारताने परतवून लावलेत। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममधून पाकचे ड्रोन हे नेस्तनाबूत करण्यात आलेले आहेत। पाकच्या हल्ल्याचा डाव भारताने उधळून लावलेला आहे। ज्यादा मतलब